हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने कर्दी बनवण्याची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। कर्दी बनवण्यासाठी एका टोपामध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये 7 ते 8 ठेचलेले लसूण तसेच थोडा कढीपत्ता टाकला आणि अर्धा मिनिटभर ह्याला परतून घेतलं। आता टोपामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि कांद्याला छान परतवून घेतलं, फ्राय करून घेतलं। कांदा लवकर शिजावा त्यासाठी मी या कांद्यामध्ये इथे चवीनुसार मीठ घालून घेतले, त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालून घेतलं। हिंग इथे टोटली ऑप्शनल आहे आणि मीठ जर का तुम्हाला अंदाज समजत नसेल तर लास्टला मीठ टाकले तरीही चालेल। आता व्यवस्थितपणे कांदा एकदा परतून घ्यायचा। कांदा छान ब्राऊन झाला की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला। टोमॅटोऐवजी इथे तुम्ही कोकमाचा वापर केला तरीही चालेल। 10 मिनिट कांदा टोमॅटो फ्राय केल्यावर आता मी कांदा टोमॅटोमध्ये इथे पाव चमचा हळद तसेच एक छोटा चमचा घाटी मसाला, एक छोटा चमचा लाल तिखट मसाला टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे हे सर्व मसाले तेलामध्ये 1 ते 2 मिनिटे फ्राय करून घेतले। तो लवकर शिजण्यासाठी मी टोपावरती झाकण ठेवले 2-3 मिनिटांसाठी आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवली। 2-3 मिनिटांनंतर मी टोपावरचे झाकण काढले आणि व्यवस्थितपणे मसाल्याला एकदा मिक्स करून घेतले। तर हा टोमॅटो पूर्णपणे व्यवस्थित शिजला गेला होता। 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कर्दी मी या मसाल्यामध्ये इथे टाकून घेतली। तर या कर्दीला मी 3 ते 4 पाण्याने छान पहिला धुवून घेतले, त्यानंतर थोड्या वेळेला पाण्यात भिजत ठेवले आणि त्यानंतर पुन्हा धुवून याच्यातलं सर्व पाणी निथळून त्याच्यानंतर ही कर्दी इथे मी यूज केली आहे। तुम्ही इथे ह्या कर्दीला गरम पाण्याने सुद्धा धुवू शकता। आता ही कर्दी 1 मिनिटे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली। त्यानंतर कर्दीमध्ये एकदम कमी म्हणजेच अर्धा कप एवढं पाणी टाकून घेतलं आणि कर्दीला पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि टोपावरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। गॅसची फ्लेम मंद ठेवली। 5 मिनिटांनंतर टोपावरचं झाकण काढले, कर्दीला एकदा मिक्स करून घेतले पुन्हा आणि पुन्हा टोपावरती झाकण ठेवले 3 ते 4 मिनिटांसाठी। 3 ते 4 मिनिटांनंतर टोपावरचे झाकण काढले तर तुम्ही बघू शकता ही कर्दी जी आहे ती इथे रेडी झाली होती। आता ह्याच्यातलं थोडं मला पाणी सुकवायचं होतं। मी पुन्हा 2 मिनिटांसाठी टोपावरती झाकण ठेवले। 2 मिनिटांनंतर टोपावरचे झाकण काढले। कर्दीतलं सर्व पाणी सुकलं गेलं होतं आणि कर्दीसुद्धा इथे पूर्णपणे रेडी झाली होती। मग मी या कर्दीवरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, गार्निशिंग केली कोथिंबीर आणि कोथिंबीरला एकदा मिक्स करून घेतले। गॅस बंद केला आणि मग ही कर्दी मी इथे सर्व केली। तर ही कर्दी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भात डाळ बरोबर सर्व करा। खाण्यासाठी एकदम उत्तम डिलिशियस अशी लागते। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।